तर मी इतकी त्रास होते की मी त्या त्रासापायी त्यांच्या हस्बंडच्या त्रासापायी मी सुसाईड वगैरे करायचा प्रयत्न केला होता मी 1-2दा. आणि त्यांनी इतनी म्हणजे त्यांचा इतका माझ्यावर अत्याचार झाला होता की त्यांनी मला 4-5दा मारण्याचा प्रयत्न केला. विचारत होते की एकटी विचारत बसायची आणि मग मग माझी प्रेग्नन्सी आली, एक मुलगी झाली, मग सेकंड मुलगी झाली, तोच त्रास मला. आणि रात्री बेरात्री 2-3 वाजता मला मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी 5दा. 5 वेळा त्यांनी मारण्याचा प्रयत्न, गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. मी ऋषिराज चव्हाण. मी मुंबईत राहायचो. मुंबईतच जन्म झाला आणि त्यानंतर इंजिनिअरिंग वगैरे केली आणि आता डेटा सायंटिस्ट आहे. दिल्लीमध्ये एका कंपनीत काम करतो. म्हणलं की बघावं कुठला NGO चालू आहे. ऑर्फनेज शोधत होतो तेव्हा यांचं मला मायका गर्ल्स होम म्हणून सापडलं गुगल मॅप्सवरती. आता म्हटलं चेक करूया काय आहे. मित्राचा वाढदिवस होता. आम्ही आलो इथे, त्याचा वाढदिवस साजरे केला. स्नॅक्स आम्ही डिस्ट्रीब्यूट केले, गप्पा गोष्टी केल्या. तर मग म्हटलं की अजून प्रश्न आहेत, आता विचारावं. तर काय नाव तुमचं? नमस्ते दादा, माझं नाव मेघा आहे आणि मी महाराष्ट्रामधून आली आहे इथे आणि मी चंद्रपूर जिल्ह्यातली आहे. तर मी म्हणजे एक डोमेस्टिक व्हायलन्स, जसे मुलीला त्रास होतो घरामधून किंवा जसे ससुरालवाले जे आपल्याला त्रास देतात, असे मला त्रास होता माझ्या हस्बंडकडून. तर म्हणून मग मी अशी म्हणजे खूप त्रास सहन करत होते. जसं माझं मॅरेज झालं तसं तेव्हापासून मी त्रास सहन करत होते. तर मग मी विचारत होते, कारण मम्मी पप्पाकडे तर मी जाऊ शकत नव्हते, कारण मी माझ्या मर्जीने लग्न केलं होतं. तर मी इतकी त्रास होते की मी त्या त्रासापायी, त्यांच्या हस्बंडच्या त्रासापायी मी सुसाईड वगैरे करायचा प्रयत्न केला होता मी 1-2दा. आणि त्यांनी इतनी म्हणजे त्यांचा इतका माझ्यावर अत्याचार झाला होता की त्यांनी मला 4-5दा मारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मारून टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तेव्हा मी डिसिजन घेतला, पण रडत होते घरी बसून आणि विचारत बसत होते की काय करावं, कुठे जावं. दुसरी काय मदत भेटलेली त्यावेळेस म्हणजे कसं, म्हणजे मम्मी पप्पाला सांगू शकत नव्हते की मम्मी पप्पाचं तसं प्रॉब्लेम चालू होते. आणि माझ्या सिस्टरला सांगितलं होतं मी, तसं माहीत होतं. पण बरेचदा असं होतं की मुलींचं असं होतं की चला बा सुधरेल, असं होते, काहीतरी बदल पडेल, असंच होते. म्हणून मी त्याच विचारत होते की आज ना उद्या माझ्या याच्यामध्ये काहीतरी फरक पडेल बा म्हणून. पण पडत नव्हता. आणि डेली ड्रिंक हे मी सहन करत होते त्यांचं. त्याच्यामुळे मग मी विचारत होते की एकटी विचारत बसायची आणि मग मग माझी प्रेग्नन्सी आली, एक मुलगी झाली, मग सेकंड मुलगी झाली, तोच त्रास मला. आणि रात्री बेरात्री 2-3 वाजता मला मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी 5दा. 5 वेळा त्यांनी मारण्याचा प्रयत्न, गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. खूपदा असं म्हणजे खाली पाडून मारणं आणि भांडणं सगळे, म्हणजे शेजारी यांच्या समोर. त्याच्यामुळे असं झालं की मी विचारात पडत होते, रडत होती एकटी बसून की काय करावं, कुठे जावं, कुठला रस्ता नव्हता मला जायचा. तर त्याच्यामुळे विचारात बसली होती. तर त्याच्यामुळे मला समजत नव्हतं, म्हणून मी हार निर्णय घेतला की इथे येण्याचा. ठीक आहे. पण हे कसं सापडलं तुम्हाला? कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये, तिकडून मग हे दिल्लीमधलं शोधणं आणि इथपर्यंत येणं? ते मी एकदा मोबाईल बघत होते आणि विचारात पडता पडता मला मोबाईलमध्ये असं म्हणजे एक विचार येतो की कुठे जायचं. म्हणून मला मग वाटलं की नाही, कुठेतरी आपल्याला आश्रम मिळेल, असं कुठे NGO असेल. तर मी बघता बघता म्हणजे NGO शोधत होते, गुगलवर सर्च करत होते, रडत रडत आपली सर्च करत होते. तर एकदा मला व्हिडिओ मिळाली इथली यूट्यूबवरती आणि ते बघितली. आणि ते बघून मग मी गुगलवर सर्च केलं, पूर्ण सर्च केली की मायका स्वीट होम कुठे आहे, काय आहे, पूर्ण सर्च करून मग मी इथे डिसिजन येण्याचा घेतला. मग बरोबर. पण मग त्याच्या थ्रू कॉन्टॅक्ट केला असेल यांना आणि मग कळलं असेल की हे दिल्लीमध्ये. पण तरी पण वाटतंच ना की म्हणजे एवढं लांब जातोय आपण आणि सोडून चाललोय किंवा काही घेऊन चाललोय, पुराणच घेऊन चाललोय, ते थोडंसं त्रास झाला असणार त्यावेळेस. पण आता आल्यानंतर कसं वाटतंय? आल्यानंतर म्हणजे इथे मला येताना तर खूप काही म्हणजे मनामध्ये प्रश्न होते की कसं असेल, काय असेल, कारण आपण इथल्या मोठ्या सिटीमध्ये तर आलो नाही तिथून आणि कधी बघितलं नव्हतं
की इथपर्यंत गेल्यानंतर काय होणार आपल्यासोबत. एक तर मुलगी आपण पडतो, परत आपल्यासोबत एक मुलगी पण आहे, मुलीला घेऊन जात आहोत आपण. त्याच्यानंतर खूप काही प्रश्न पडले होते माझ्या मनामध्ये. पण तरी पण मी हिंमत केली, कारण आपण या अशा सिच्युएशनमधून मला बाहेर पडायचं होतं. तर म्हणून मग मी तिथून आले आणि विचारत आले की इथे आल्यानंतर मला इतकी म्हणजे ते जे प्रश्न माझ्या मनामध्ये पडले होते पूर्ण निघून गेले राहता की नाही इथे आल्यानंतर NGO की इतकं आपल्याला सपोर्ट करते. जसं की अविनाश दादा आहे, इथले जे आहे खूप सपोर्टेड करतात. आणि जसे मुलींना आपल्याला काही जसं टीचिंग कोणी शिकतात इथे, जसे टीचिंग क्लास राहते, कम्प्युटर क्लासेस, आपल्या अकाउंटिंग जे काही आहे इथे शिकवले जाते. समजलं. पण मग आणि दोन्ही मुली बरोबर जमतंय त्यांना आणि शिकणं पण होऊन जातंय, सगळं जमतंय. हां, इथे ते फॅसिलिटी देतात इथे सगळंच आहे. जी. टीचर वगैरे येतात मी ऐकलं. हां, टीचर बी नाही. सगळे किती विषय आहेत जे पोरांना शिकवतायत ते सगळं? जसे नर्सरीपासून मुले आहेत, जसे इथे मदर्स येतात, म्हणजे मम्मी येतात मुलीला घेऊन. तर इथे आपल्या आई जसे छोटी मुलगी जशी पहिल्या वर्गातली किंवा नर्सरीतली तर 10वीपर्यंत मुली इतक्या मुलीसोबत घेऊन येतात, कोणत्या आई. तर त्याच्यामुळे त्यांची पण इथे शिक्षण जमून जातात पूर्ण. आणि तसं किती लोक आहेत, किती मुली आहे, किती आया आहेत अशा इथे? सगळे मिळून इथे सध्या तर 125 आहे आणि येतात जातात इथे. मी खूपदा पाहते की मीच इतके टेन्शनमध्ये होते जेव्हा इथे आले, पण आता माझ्यामध्येच इतकं इम्प्रूव्ह झाला की मी इतके म्हणजे मोकळेपणानं राहते आणि असं वाटत नाही मला की मी इथे म्हणजे राहत आहे, की मला असं वाटते की मी माझ्या घरी राहत आहे. बरोबर. आणि मी ऐकलं यांनी खूप साऱ्या बायांना खरोखर त्यांना लढायला मदत केली. पण अशी किती मुलींना बायांना मदत केली यांनी आतापर्यंत? याने आतापर्यंत 5,000. 5,000. आणि किती वर्षांमध्ये झालंय? याने 96 मध्ये चालू झालंय हे. 96. हां. आणि अजून कुठे कुठे आहे यांचं आता? यांची ब्रांच आहे, एक नरेला सापियाबादमध्ये आहे, एक पंजाबमध्ये खोलली आहे आणि ही चालू आहे यात. अच्छा. अजून कुठे कुठे खोलणार आहेत हे लोक? विचारत आहे आम्ही, 1-2 आहे, जसं महाराष्ट्र किंवा अदर सिटी जसं आहे 1-2 विचारत आहे. बरोबर. पण असे अजून असलेच पाहिजे ना, कारण चंद्रपूरसारख्या जागेवरून दिल्लीपर्यंत यावं लागलं, हे सगळ्या बायांना जमणार नाही आहे. हां, तेच म्हणणं आहे की मी डिसिजन घेतला तसा डिसिजन म्हणजे बाकीच्या जो बायका आहेत तो खूपदा असं होतं की बायका येऊ शकत नाही, विचारात पडतात. तर हाच अविनाश दादाचं हेच आहे म्हणणं की नाही म्हणजे कुठलं म्हणजे डिस्ट्रिक्ट पडलं जसं मुंबई, महाराष्ट्र असं वगैरे, जसं हरियाणा, तर तिथे सेंटर खोलले आले की त्यांना जवळ पडेल तिथे. बरोबर. त्याच्यामुळे या विचारात. चला, चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. तर मला असं प्रश्न पडला होता की म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या सेफ्टी किंवा मग काही गोष्टीबद्दल काय वाटलं असेल, कारण दिल्ली एक बऱ्याच गोष्टींसाठी फेमस आहे. खूप गोष्टी ह्या इथे चुकीच्या होतात, चांगल्याही होतात, पण चुकीच्या गोष्टींसाठी फेमस आहे. इथे भरपूर गोष्टी मुलींच्या विरोधात पण होतात आणि बोललंही जातं की 11 वाजेच्या नंतर फिरू नका बाहेर वगैरे. अशा परिस्थितीमध्ये दिल्लीमध्ये असं NGO असणार किती सेफ वाटलं आहे तुम्हाला आतापर्यंत? मला तर सेफ वाटलं की कारण मी इथे राहत आहे 1 वर्ष, म्हणजे 9 महिने होत आहे, मला 1 वर्ष होत आहे. तर मला तर असं बिलकुल म्हणजे इथे आढळलं नाही की मी सेफ्टीमध्ये नाही आहे. इतकी सेफ्टी मिळते इथे की बिलकुल इथे महिला आश्रम आहे, तर महिला आश्रममध्ये पुरी महिला राहतात आणि मुलीची सेफ्टी आपली चांगली आहे इथे. कुणी म्हणतात की इथे काहीतरी गैरव्यवहार होत असेल, म्हणजे NGO आहे तर गैरव्यवहार होत असेल तिथे, असं म्हणजे खूपदा सगळ्यांना वाटतं, म्हणजे माझ्या बहिणींना वाटत असेल मनामध्ये की नाही तिथे असेल बा NGO आहे तर तिथे गलत व्यवहार होत असेल सगळ्यांसोबत. पण असं काही नाही आहे इथे. मी इथे खुद राहत आहे इथे आणि माझी मुलगी पण माझ्यासोबत राहत आहे, तर इथे काही असं बिलकुल नाही आहे. मी सेफ्टीमध्ये राहत आहे आणि मी माइंड फ्रीने राहत आहे इथे. तर असं डोक्यामध्ये कधी घालवू नका की कोणी म्हटलं की NGO आहे असं आहे. तर मी हीच विनंती करते का इथे सेफ्टीमध्ये आहे, चांगल्या प्रकारे आहे NGO आणि आपण पण येऊन राहू शकता. तुम्ही जसे प्रॉब्लेम झेलत असाल तर मी हात जोडून विनंती करते की तुम्ही पण इथे जॉईन होऊ शकता. चलेगा.